वार्तांकन रोखठोक बातमी। आषाढी शुद्ध एकादशीचा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून या यात्रा कालावधीत पंढरीत येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांच्या सोयीसाठी प्रशासन सज्ज झालंय। पालखी मार्ग, पालखी तळ, विसावा आणि रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पाणी, आरोग्य सुरक्षेसोबतच रस्ते दुरुस्ती, शौचालय सुविधा आणि स्वच्छतेच्या सर्वोच्च प्राधान्य दिलं जाईल अशी ग्वाही जिल्हाधिकारी कार्तिकेयन यस यांनी दिली आहे। आषाढी यात्रेच्या पूर्वतयारीसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास इथं महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की वारकऱ्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं तातडीनं पाहणी करून पालखी मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती वारीपूर्वी पूर्ण करावी। भाविकांना कुठेही रस्त्याच्या दुरावस्थेमुळे त्रास होता कामा नये असं स्पष्ट निर्देश त्यांनी दिले। आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 25 जुलै 2026 रोजी होणार असून या सोहळ्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम पालखी सोहळ्याबरोबर तसेच अन्य संतांच्या पालखी सोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात। वारी कालावधीत येणाऱ्या वारकरी भाविकांना अधिकच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या अनुषंगानं जिल्हाधिकारी कार्तिकेयन यस यांनी विविध ठिकाणची पाहणी केली। यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे, उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी महेश रोकडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एकनाथ बोधले, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सरडे, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास नवाहाने तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।